गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, नमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच म्हणजे असं की आता कार्तिकी आषाढी एकादशी आहे. पावसाळा सुरू होऊन 2 आठवडे जवळपास महिना झाला. मनासारखा अजून पाऊस नाहीये, पण पावसाची 2 नक्षत्र संपलेली आहेत. तिसरं नक्षत्र लागेल. आषाढीची वारी पंढरीच्या दिशेने सरकते. तो आनंदाचा जल्लोष, महाराष्ट्राचा चैतन्य सागर आहे. आणि त्यामुळे हा जो चातुर्मास सुरू होईल, हा चातुर्मास हा व्रतांचा सुकाळ आहे. हा सुकाळ आहे कारण हा व्रतांचा आहे. हा पुण्यकाळ आहे कारण या वेळेला व्रताचरण करता येतं आणि बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने आणि अध्यात्म साधनेच्या दृष्टीने दोन्ही पद्धतीने हा काळ फार महत्वाचा आहे. वास्तविकता ही जी वारी आहे, हे चालत जाण्याचं जे आहे, तेही एक तपच आहे. ते तप आहे कारण जेवढं तुम्ही चालाल तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे आणि पंढरीच्या दिशेने चालल्यामुळे ते आणखीनच तपाचरणामध्ये येतं आणि त्याबरोबर नामस्मरण आहे. त्यामुळे मग काया वाचा मनाने सगळ्या दृष्टीने हे तप हे घडत असतं. त्यामुळे ही पायी वारी किंवा हे फक्त पायानी चालणं हा एवढाच त्यातला एक्झरसाइज हा भाग नसून त्याच्यामध्ये संपूर्ण एक व्रताचरण आहे आणि त्याचा आनंद हा खूप वेगळा आहे. कधीतरी आयुष्यात त्यामुळे एकदा तरी पंढरीची वारी त्याचा अनुभव हा घ्यायला पाहिजे. त्यामुळे एक दिवस तरी किंवा काही काळ तरी या वारीबरोबर चालणं हा आनंद नक्कीच आहे. तर आता जो आषाढी एकादशी नंतर जो व्रताचा काळ होईल, त्या दृष्टीने आपण पुढे पाहूच. पण हा काळ पावसाचा असतो आणि त्यामुळे अग्नी तीव्र नसतो आणि अग्नी तीव्र नसल्यामुळे काय खावं, किती खावं याच्यावर नेहमी विचार करायला शास्त्रांनी सांगितलं. आयुर्वेदाचं हे म्हणणं आहे की यावेळेचं अन्न जे आहे हे आहार हा सुपाच्य, सहज पचणारा, उष्ण आणि स्निग्ध अशा स्वरूपाचा असावा आणि तो फार जळजळीत तिखट अशा स्वरूपाचा असू नये. पण पावसाचं प्रमाण सहसा या काळात जास्त असल्यामुळे कोरडं म्हणजे शुष्क नव्हे, पण खूप रसदार असं असू नये, जेणेकरून पाण्याचं प्रमाण हे पिण्यासाठी मर्यादित असावं. मात्र नियमित व्यायाम हा घ्यायला पाहिजे. कारण व्यायाम घेतल्यामुळे शरीरात असणारं जे अतिरिक्त बाष्प किंवा जे पाणी असेल ते मर्यादित राहील आणि सर्दी खोकल्यासारखे आजार मोठ्या आजारांना कारण होणार नाही आणि इम्युनिटी टिकून राहील आणि इम्युनिटी चांगली राहिल्यामुळे एकंदरीतच प्रकृतिमान हे उत्तम राहील आणि म्हणून हा आहाराच्या दिशेने हा काळ जो आहे फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच व्रताचरणालाही महत्व आहे. कारण खाण्याचं प्रमाण कमी झालं
तर मन आपोआपच शांत राहतं आणि सत्वगुणयुक्त राहतं. या काळामध्ये कांदा किंवा लसूण न खाण्याच्या मागचा उद्देशही तोच आहे, की सत्वगुणाचा परिपोष व्हावा आणि त्यातून अधिकाधिक मन तल्लीन राहावं. नाम जप म्हणा, ध्यान म्हणा किंवा कुठलं जे तुम्ही नेम ठरवला असेल चातुर्मासाचा किंवा श्रावणाचा किंवा आषाढाचा जो काही व्रताचा नेम तुम्ही ठेवला असेल तो उत्तम प्रकारे पार पडावा आणि त्यातून इष्ट असा लाभ व्हावा यासाठी सत्वगुणाचा परिपोष होणं आवश्यक आहे. आणि तो परिपोष होण्यासाठी कांदा आणि लसूण हा कमी खाणं हे फायदेशीर आहे. आणि कांदा आणि लसूण तसे तर पचायलाही जड आहेत, उष्ण आहेत पण पचायलाही जड आहेत. त्यामुळे ते खाण्यात नसले तर त्याचा उपयोग आहे. आता काही लोक त्यांचं म्हणणं आहे की हे एवढे पौष्टिक गोष्टी आहेत आणि पचायला मदत करणारे हे तर मग खावं का? तर त्याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की हे अनुभव आहे की कांदा आणि लसूण कमी करण्याने सत्वगुणाचा परिपोष होतो. पण सत्वगुणाचा परिपोष झाल्यामुळे तुम्ही कांदा लसूण खाणार नाही आहात, की तो कमी खाल्ल्यामुळे सत्वगुणाचा परिपोष होतो. या दोन्ही गोष्टी अनुभवाच्या आहेत आणि त्या अनुभवल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे आपण किमान ज्यावेळेला व्रताचरण करून तरी पाहूया. व्रताचरण केल्याशिवाय कसं कळेल? त्यामुळे हा काळ व्रताचा आहे. आपण याचा अनुभव घेऊ आणि हा येणारा चातुर्मास एका अर्थी सार्थकी लावू, एक नवीन अनुभव घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.